सोनम बेवफाईपासून आय सपोर्ट सोनम पर्यंत देश किती बदलला, देशात किती जास्त बदल झालाय नाही का. पण आपण बोलणार आहे आज एका रॅपर बद्दल आणि प्रतीक शिंदे बद्दल व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये. हो, तोच रॅपर ज्यानं रॅप सोडून आतापर्यंत सगळी बक्षिसे केली, पॉडकास्ट किंग MC दीदी याच्याबद्दलच बोलणार आहे. आणि प्रतीक शिंदे बद्दल काहीच इंट्रोडक्शन करून देऊ, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. पब्लिक मला रोस्ट करते भाई, मी बघतोय ना, मला नाही आवडत भाई. ह्याला रोस्ट केलेलं आवडत नाही, ह्याला पॉडकास्ट मध्ये बोलवून ह्याची लाल केलेली आवडते. यानं आतापर्यंत दिलेलं सगळं पॉडकास्ट इरिलेव्हंट व्हायला लागलं, पण ना आतापर्यंत याचा एखादा अल्बम आला ना एखादा सिंगल ट्रॅक आलाय, नुसतंच बघचो. शून्यातून मायनस मध्ये चाललेली कंपनी. याच्यावर एक व्हिडिओ बनवलाय आणि याच्यावर परत एखादा व्हिडिओ बनवावी अशी माझी अजिबात इच्छा नव्हती, पण ह्याच्या गाण्यांच्या रील्स माझ्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये यायला लागल्या. हे बघ भाई, असल्या लिरिक्स सोबत कमबॅक करण्यापेक्षा तू आपला एखादा पॉडकास्ट चॅनल सुरू कर आणि पॉडकास्टिंग सुरू कर. पॉडकास्टिंग त्याचा एक्सपिरियन्स तुला रॅपिंगपेक्षा जास्त आलाय. नाही, मला काय म्हणायचं आहे, मला थोडंफार कळतं म्हणून सांगतो. या प्रोजेक्टमध्ये ही जी प्रोजेक्ट दिसतोय तुम्हाला, हे बघून मला एवढं तरी कळतंय, ह्या गाण्यावर हा MC डिडो सोडून बाकी सगळ्यांनी मेहनत घेतली, फक्त ह्यानंच नाही घेतली. सगळ्या जनतेला प्रश्न पडला की 2 वर्षाच्या आतमध्ये ह्याला जेलमधनं बेल कशी काय भेटली. आज मी तुम्हाला उत्तर सांगतोय कशी काय भेटली. हे माशे आतमध्ये बसून असलं रॅपिंग बिपिंग करायचं, त्याच्यामुळे ते वैतागले आणि त्यांनी ह्याला घरी पाठवून दिलंय, घरी जा. हे प्रेम 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 काय नसते दादा, हे प्रेम 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 काय असते बाबा, हे प्रेम 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 काय नसते दादा, हे प्रेम 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 काय असते बाबा. प्रेम म्हणजे काय, मोठ्या मोठ्या गोष्टी. मी तुझ्यावर मरतो, खरं प्रेम करतो, घरच्यांना सोडतो, सगळे नाते तोडतो, जे पण तुला बघल त्याला मी फोडतो. डीप लिहिलंय दादा, एकदम डीप लिहिलंय बरं का, लयच डीप लिहिलंय. अल्बम आउट झाला की एक पॉडकास्ट सगळी गाणी वाजणारला पण देऊनच जा. काय ना, तुला पण असतं ना की बाबा प्रमोशन वगैरे करायला. सगळ्या जनतेसमोर या भावानं स्वतःची इमेज डॉन, भाईगिरी, गुन्हेगारी असली बनवून टाकली, पण रिअल मध्ये हे एकदम पुकी डॉन आहे, पुकी डॉन. डेडोचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, हा संजय दत्त सोबत जरा जास्तच ऑब्सेस. कधी कधी मला प्रश्न पडतो की भाऊ तुला नक्की रॅपरच बनायचा आहे का संजय दत्त बनायचा आहे. आपल्या एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट साठी तुम्ही पिन केलेली कमेंट बघू शकता. आपल्या मित्रांमध्ये केला ना कधी घात घेऊ, सरळ सरळ मारतो डायरेक्ट वर म्हणायचे पळायचे, काय म्हणायचे मला म्हणायचे, काय रे तू शाळा बिळा शिकतो का नाही रे तू, फक्त येडा. हे जर MC डिडोचं ऑफिशियल अकाउंट नसेल तर प्लीज भावांनो अशी चेष्टा एखाद्यावर नका करत जाऊ प्लीज. टी सिरीजचा लोगो लावलाय, कोणीतरी एडिट करून पाठीमागे हेलिकॉप्टर पण टाकले. कोणी जर चेष्टा करत असेल तर प्लीज भाई, प्लीज घाबरा ह्याला. मी पण घाबरतोय, तुम्ही पण घाबरा. डिडो भाई, तू जर इंस्टाग्रामच्या ऑडियन्स सोबत चेष्टा करत असला तर मान्य आहे मला की तू बाबा इंस्टाग्रामवर असलं काहीतरी छपरी अपलोड करतो जेणेकरून लोकांना वाटतं यायला काय फालतूगिरी चालली आणि एकदम युट्यूबला येऊन धप्पा देणार. असा काय प्लॅन असेल ना तुझा तर मला मान्य आहे, एकदम भारी स्ट्रॅटेजी आहे, वर्क ऑन इट. पण जर तुझं फायनल आउटपुट पण हेच असेल तर प्लीज नेट बंद करून गाणे अपलोड कर, नाहीतर हे डिलीट कर आणि नवीन काहीतरी बनव. बचपन से गुनेगार 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 गुनेगार, बचपन से गुनेगार, बचपन से गुनेगार 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 गुनेगार. गारेगार गारेगार गारेगार, बचपन में आता था उन्हाळे में गारेगार 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 गारेगार. हे जर खरं असेल तर लेबलच्या पैशानं भावानं फ्रीस्टाईल केली. असलं जर काय केलं असलं भावा तर येरवडा रिटर्न आल्यावर तुझं काय होईल का नाही मला माहिती नाही, पण त्या टी सिरीजला नक्कीच म्हणायला लागल शून्यात गेलेली कंपनी. माझं गाणं पण कॉपी केलेलं आहे जणांनी भाई, माझं गाणं आहे, माझं स्वतः वैयक्तिक आहे भाई. मी जेलला लिहिलं होतं पत्रामध्ये, तुला ते पत्र दाखवतो, ते पत्र पडलंय बघ तिथं भाई. जाऊ दे ना भाऊ, आता काहीतरी नवीन बनव, नवीन काहीतरी टाक ना, कुठवरती करायचं. हे माझं ते माझं, हे मी बनवले ते मी बनवले. अरे बास, टाक जरा ह्या वर्षी तरी अल्बम टाक, म्हणजे कळेल लोकांना तू काय बनवू शकतोस. मला आतापर्यंत माहिती नव्हतं, पण त्या कमेंट वाचून समजलं की एक खजवा कोणाला तरी हेट करतो आणि त्यातला खजवा कोण आहे, नुसता माच करतो. मला शिव्या देतात ना बहिणीवरून, ज्या वेळेस मला अजून एक खून करू वाटतो. तू म्हणतो ना की तुला कसं वाटतंय, मग बहिणीवरनं शिवी दिली ना मग खून करू वाटतं, मग आईला दिल्यासारखं होती ना शिवी. रोस्टिंगचं लय लोकांना वाईट वाटत असेल, मला माहिती आहे लय लोकांना वाईट पण वाटतं, दिसतं मला कमेंट सेक्शन मध्ये. पण बघा, जे माझं जुनं ऑडियन्स आहे, ज्यांनी मला आतापर्यंत बघितलं एवढा दिवस, किंवा जे नवीन ऑडियन्स आहे त्यांनी 2-4 व्हिडिओ जर रिसेंटली बघितले असतील, तर मी कोणाच्या असं बिलो द बेल्ट जात नाही, कोणाच्या आई बहिणीवर शिव्या देत नाही. तरी पण लोकांना वाईट वाटतं, पण मी देतो का शिव्या? नाही देत. आता माझं तुमच्या सगळ्यांना एक म्हणणं आहे की जी आई बहिणीच्या शिव्या देते ती कमेंटमध्ये असतील किंवा मग अशी रॅपमध्ये, व्हिडिओमध्ये, गाण्यामध्ये, खरंच जर तुम्ही तुमच्या आई बहिणीची इज्जत करता, त्यांच्यावर प्रेम करता,
करता तर तुम्ही हे असं गाण्यांमधून शिव्या देऊन, दुसऱ्यांच्या आई बहिणीला शिव्या देऊन तुम्हाला काय सिद्ध करायचंय? स्वतःच्याला दिल्यावर राग येतो ना, मग दुसऱ्यांचा पण नाही द्यायचा. एवढं सिंपल असतं हे. मी लोकांना खरं सांगायचं तरी असं समजून सांगायचं बंद करून टाकले. तुम्हाला जसं करायचंय तसं करा. पण भाऊंच्या कमेंट सेक्शन मध्ये मला लय भारी भारी कमेंट बघायला भेटल्या. आपण बघूया. भाऊ काय बोलले डॉक्टर, कधीपर्यंत नीट होशील? डेंचाक पूजा भारी आहे तुझ्यापेक्षा. हे बघा जराशी कंपॅरिझन पण त्या लेवलचं असलं पाहिजे. उगाच कोणाला पण कोणाबरोबर कम्पेअर करत जाऊ नका, कळलं का? एवढं पण डीप नव्हतं लिहायचं. आता हे एवढं पण डीप नव्हतं लिहायचं, त्याच्या मागे एक ही स्टोरी. प्रेम 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 काय असतं दादा, प्रेम 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 काय नसतं दादा, असं काहीतरी होतं. ते MC डिडोने एकदम डीप लिहिलं, डीप, एकदम डीप. डिलीट कर, नवीन बनव, परत कमबॅक कर 2050 मध्ये. मला पण वाटत नाही की 2026 मध्ये होईल काय. म्हणजे एखादं पण गाणं अजून आलं नाही, अर्ध वर्ष संपून गेलं. कर आता काय जमल तेव्हा तुझ्या मनानं, शेवटी तुझंच आहे सगळं. जेव्हा वाटेल तेव्हा कर कमबॅक. डीप लिहिलं एवढं की समजत पण नाहीये. लेस डीप लिहितो बरं का MC डिडो, लेस डीप लिहितो, नाही समजत लोकांना. कमेंट कशा पण असतील, पण ह्याला कमेंट सेक्शन मध्ये कोणी आई बहिणीच्या शिवाय देताना मी बघितलं नाही, कोणी असं काय वाईट बोलताना बघितलं नाही. दहशत तर आहे बरं का भावाची, लेस दहशत आहे, बेकार एकदम. यानंतर माझी बोलायची इच्छा नसलेला दुसरा टॉपिक, प्रतीक शिंदे. खरंच इच्छा नाही माझी, सिरियसली. कंटेंट म्हणून मी त्याच्यावर 1-2 व्हिडिओ बनवलेले, विषय संपला, त्याच्या पलीकडे काहीच बोलणार. तरी पण माझ्या DM मध्ये बऱ्याच लोकांनी ह्याच्या रील्स पाठवून मला असं हे करून टाकले की भावा ह्याच्यावर व्हिडिओ बनव, ह्याच्यावर व्हिडिओ बनव. DM मध्ये ठीक आहे, पण रिअल लाईफ मध्ये भेटल्यावर पण तुम्ही हेच म्हणता की प्रतीक शिंदेवर व्हिडिओ कधी बनवणार आहे. आता मंडळाकडे तुम्ही एवढा आग्रह केलतास तर मंडळाची पण थोडीफार जबाबदारी बनते की व्हिडिओ बनलीच पाहिजे. या जरा नजर टाकूया काय चाललंय यांच्या राज्यात. भाऊ कोणतरी म्हणलेलं तुझं वाटोळ करायला करणी करणार आहे. कोणतरी म्हणलेलं करणीच करते तुझं वाटोळ करायला. असल्या करणे आम्ही भरण्यात करतो म्हणतो. भावानं डायरेक्ट फॉर्च्युनर पलटी केली. फॉर्च्युनर त्याच्या पैशाची पलटी त्यानं केली. काय झालं तर त्याला झालं असतं. आपण कशाला रक्त जाळून घ्यायचंय मला हेच कळत नाही. लोकांचं करू दे ना, माज करतो. कधी कधी असं वाटतं की संभाटानं अल्बम फक्त ह्याच्यासाठीच टाकलेला की तू वाजव भावा, मी लिहितो तू वाजव. भावांनो, स्वतःच्या जीवाची कमाई आणि बापाची कमाई यातलं फरक आहे. हे हत्यार वैयक्तिक आणलं होतं, पलटी झाले, काही अडचण नाही, मला बोलणार कोण नाही. त्यामुळं जागायचं, कमवायचं, स्वतः कमवायचं. काही उद्या फक्त राडा करत राहायचा, लोकांचा विचार करायचा नाही. ऐकलं तुम्हाला मी अजून जास्त काय स्पष्टीकरण देऊ की ह्याला बोलणारं कोणीच नाही. हे ह्याच्या मनाचा राजा आहे. भावानं स्वतःचं साम्राज्य स्वतः उभं केलं. अजून काय पाहिजे एखाद्याला? जगल मरल ते नंतरचा विषय आहे, पण त्याचं साम्राज्य आहे, तो काय पण करेल त्याच्याबरोबर. तुम्ही असं त्याला काय बोलू शकत नाही. कमेंट सेक्शन मध्ये सपोर्ट करायचं असेल तर सपोर्ट करा, नाहीतर कोणी काय बोलू नका. तुम्हाला आत्ताच सांगतोय मी. लिटर गेले म्हणला आणि हे संध्याकाळपर्यंत किती जाईल? 70 लिटर जाईल का संध्याकाळपर्यंत? बरं चालतंय, काय विषय नाही. चालू दे. मार्केट जाम झालं ना तिथलं सगळं फुल. ओके आल तुला घ्यायला थोड्या वेळात करून टाक. ट्रेनिंग व्यवस्थित कर. धंदा महत्वाचा आहे. कळलं का तुम्हाला? ह्या लेवलवरून तुम्हाला समजलं असेल की बिझनेस किती महत्वाचा आहे. बिझनेस पहिला येतो, गाडी नंतर पलटी झाली तरी चालते. की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही कंपॅरिझन बघा ना कोणत्या लेवलला आहे. तुम्हाला वाटतं अंबानी, अदानी वगैरे हे सगळे लोक, हे सगळे हित्त आणि सुकून इथं. समजलं का? किती लिटर गेलंय ते महत्वाचं आहे. गाडी बिडी नंतर बघू शकतो आपण. तिला रेस्क्यू केलंय हो. ती पडली होती, जखमी अवस्थेत सापडलेली मला. तर तिला आता उडता तर नाही येते, झालेत भरपूर दिवस घरीच येते. झाली बरी की सोडून दे. मला लोकांचं हेच कळत नाही की लोकांना अटेन्शन द्यायचं पण असतं आणि त्याला अटेन्शन मिळवायचं आहे म्हणून ते सगळं करतंय. मग लोकांना प्रॉब्लेम पण होतो की मग ते का करतं. तुम्ही अटेन्शन दिल्यावर ते अजून करणार, अजून जास्त करणार आणि मग लोकांना जळायचं पण असतं. त्याच्यावर का जळता तुम्ही त्याच्यावर मला हेच कळत नाही. करू द्या की मास त्याला. तुमच्या कुठं घरातलं काय जाते तुम्ही कधी आजपर्यंत आयुष्यात बघितलेलं का असेल फॉर्च्युनर लाईव्ह मध्ये पलटी झालेली? त्यानं दाखवलं. तुम्ही विचार करा, पॉझिटिव्ह बघायला शिका की एक पोरग आहे सर्वसामान्य घरातलं, ते पैसे कमवून फॉर्च्युनर आणतं आणि आपल्यासारख्या गरीब लोकांना ते फॉर्च्युनर पलटी पण करून दाखवतं, तोडून मोडून. आपण कधी बघू शकलो असतो का? नाही ना. चांगली गोष्ट आहे ना, ही चांगली बाजू आहे. माझी स्वतःची अशी इच्छा आहे की अशी गोल 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 फिरत जायला पाहिजे होती. मला अजून असं स्टंट बघायला भेटला असता. ते रोहित शेट्टी काय असते? हु इज रोहित शेट्टी? ओनली प्रतीक शिंदे. कृष्णा सदा सहाय्यते. पलटी झाली पण खर्चातले बी नाही आणि गाडी उचलल्या बघा, त्याला म्हणायचं आशीर्वाद. ह्याला आशीर्वाद नाही म्हणायचं, ह्याला म्हणतात चेतावणी. ही एकदाच येती. तू प्रतीक शिंदे, तुझ्यावर खरंच कृष्णाची कृपा आहे म्हणून तुझ्यावर सगळं व्यवस्थित चालू आहे. तू असंच म्हण की आशीर्वाद मिळालाय, नाहीतर दानिश जैनला माहितीये कसा असतो विषय. आता परत सोशल मीडियावर चालू होईल, माज मोडला का माज. भाऊ ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस कमबॅक करून कसा जिरावला होता सगळ्यांचा. आणि राहिला विषय मानाचा. साम्राज्य स्वतःचे जेव्हा असलं ना, माज कधीच मोडत नाही, उलट माज कराय अजून मजा येते.
आता जर ह्याला मी आता याच्यावर बोलतोय, मी आता याच्यावर व्हिडिओ बनवतोय, मी रोस्ट वगैरे काय करत नाही, मी ह्याला चांगलं पण बोलत नाही, वाईट पण बोलत नाही, जस्ट रिॲक्शन की याचं काय चाललंय मी बघतोय फक्त इथं तुमच्यासोबतच, की तुम्हाला पण दिसतंय मी काय बघतोय आणि तुम्हाला पण माहिती आहे की काय चालू आहे आणि याला पण माहिती आहे ना जर बघितलं तर. ठीक आहे, माझं तुम्हाला पर्सनली म्हणणं आहे की असं सगळ्याच लोकांना की प्लीज याच्यावर जळू नका, याला काय म्हणू नका, ह्या माज करू द्या, काही करू द्या. हा जो करतोय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतोय, हा स्वतःच्या पैशानं करतोय आपल्याला दाखवण्यासाठी. आपल्याला ह्या गोष्टीचं पैसे द्यावं लागलं असतं. तुम्ही विचार करा, सर्कशीत जरी गेलो ना, ते असं ते विहिरीत गाड्या फिरते, त्या गाड्या फिरायला पण आपल्याला तिकीट काढायला लागतं 150चं 200. ती फुकाट रीलवर, ते पण वेगवेगळ्या अँगल मध्ये, स्लो मोशन, गाणी लावून, डायलॉग लावून. अरे फुकाट भेटतं एवढं सगळं, घ्या ना आनंद. कशाला ह्याला काय म्हणताय तुम्ही? प्रत्येक भाऊ, कोणाच सुद्धा ऐकायची गरज नाही, तुझं चालू राहू दे. अरे फॉर्च्युनर पलटी झाली, मग लय लोकांना वाटतं प्रतीक शिंदे मी आला. एवढ्या लवकर मरतो का? हत्ती गेलाय, आता घोडा आणलाय, तुम्हाला घोडा लावायला. हॅशटॅग ती फॉर्च्युनर ह्या अंगानं पलटी झालती, हे स्कॉर्पिओ ह्या अंगानं होऊ द्या, पण माझं नाही मोडला पाहिजे आणि कमी पण नाही झाला पाहिजे. प्रत्येक भाऊ फुल सपोर्ट फ्रॉम फलटण. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाईट एक्सिव्ही दिसली की लोक म्हणतात आप्पा आला की काय. आणि कोणीही गाडीची ड्रिफ्ट मारली लोक म्हणतात प्रतीक शिंदे व्हायचं की काय. थोड्या दिवसात वारी पंढरपूरला पोहोचल, पण कधी आप्पाला अक्कल येणार काय माहिती. प्रतीक शिंदेला काय बोलायचंच नव्हतं, पण आप्पा, अरे तू कीर्तनकार आहे, तुझं सगळं तर ह्याच्यावर चाललेलं की झाला का तिकडं वारीला बिरीला, काय चाललंय तुझं, काय दुनिया करते, काय तू करते. परत तू म्हणतो की मला लोक ट्रोल करते. त्यात असलं केल्यावर तुला ट्रोल नाही ते करणार तर काय तुझ्या आरती काढतील का? आप्पाचं रोस्टिंग होणं, आप्पाचं ट्रोलिंग होणं, आप्पा डिझर्व करतो, म्हणजे आप्पानं ते पेरलंय तेच आप्पासाठी उगवतंय, काय फरक नाही पडत. बाकी सगळ्यांना तर आपण काहीच बोलत नाही. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद मंडळ, तुमचा आभार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका, हाईप करा. धन्यवाद. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी